नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी आपली CDPOची जी एक्झाम आहे, तर CDPOच्या एक्झामचा सिलेबस जो आहे तो एक सेपरेटली स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे। त्याच्यासाठी आपल्याला जे काही एक्झामची डिमांड आहे तेच इथं करायचं आहे आणि या परीक्षेसाठी सिलेबसमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे महिलाभिमुख कायदे। तर कायद्यांवरती क्वेश्चन येतात आणि जेव्हा कायद्यांवरती क्वेश्चन विचारले जातात ना, तर तिथं आपण अंदाजे उत्तरं देऊ शकत नाही किंवा आपण तिथं एलिमिनेशन मेथड वगैरे वापरू शकत नाही। तर हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्ही आपलं जे केसागर पब्लिकेशनचं CDPOचं बुक आहे त्या बुकमधून तुम्ही कव्हर करू शकता। त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या, ठीक आहे। ओके, तर याच्यामध्ये जवळजवळ एक 8 ते 9 कायदे आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत। आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला कोणी सांगितलं की कायद्यामधल्या फक्त सिलेक्टेडच आर्टिकल करायचे किंवा खूप काही जास्त भाग करायचा नाही, तर असं करू नका। एक्झाम जी आहे ही एक्झामची लेवल तुम्ही बघा आणि ही जरी चाळणी परीक्षा असली तरी तिथं तुम्हाला क्वेश्चन मात्र क्वालिटी लेवलचेच विचारले जातात, ठीक आहे। ओके, तर बुक परचेस करण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, तर लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत चला। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक दिलेली असते, त्या लिंकवरती डायरेक्ट जायचं, लिंक ओपन करायची, तुम्ही डायरेक्ट आपल्या केसागर पब्लिकेशनच्या वेबसाईटवरती पोहोचता आणि तिथून तुम्ही पुस्तक बाय करू शकता किंवा पब्लिकेशनचा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता, ठीक आहे। ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं आहेत, ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत किंवा तुम्ही जर मोठ्या सिटीमध्ये राहत असताल तर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तकं आपल्याला मिळून जातील। तर CDPOच्या या बुकमधून आपण महिलाभिमुख कायदे कव्हर करत आहोत। याच्यामध्ये बघा महत्त्वाचे महिलाभिमुख कायदे जे आहेत ना, तर हे कायदे महत्त्वाचे आहेत आणि हेच कायदे आपल्याला इथं काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत, ठीक आहे। याच्यामध्ये जो पहिला कायदा आपला येतो तो पहिला कायदा आहे, बघून घ्या इथं, जो पहिला कायदा आहे तो आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956। पहिला कायदा बघा, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 1986च्या दुरुस्तीसह। बघा या कायद्यामध्ये ना जी दुरुस्ती झालेली आहे ना, ती दुरुस्ती कधी झाली ते सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। कारण काय होतं, कधी कधी सिंपल क्वेश्चन विचारले जातात की कायदा कधीचा आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती कधी झालेली आहे, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर आहे मातृत्व लाभ अधिनियम 1961। लक्षात घ्या, दुसरा अधिनियम आहे इथं मातृत्व लाभ अधिनियम 1961। त्याच्यानंतर आहे स्त्रियांचे असभ्य प्रदर्शन प्रतिबंध अधिनियम 1986। आता इथे ज्या डेट दिल्या आहेत ना, सिंपल तुम्हाला अ गट आणि ब गट असा पण क्वेश्चन येऊ शकतो। अ गट आणि ब गट म्हणजे अ गटामध्ये तुम्हाला हे जे अधिनियम असतील ना, तर त्या अधिनियमांची नावं दिली जातील, ब गटामध्ये डेट दिल्या जातील आणि जोड्या लावा असा क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। तर जे कंटेंट आहे ना ते किती प्रकारे विचारलं जातंय त्याच्यावरती तुम्ही थोडंसं फोकस करा, म्हणजे काय होतं, आपल्याला पुस्तक तेच असतं, तिथूनच क्वेश्चन येतात, फक्त आपण कट कॉपी पेस्ट क्वेश्चनची अपेक्षा करतो, तर तसं नसतं। आपण थोडं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय करावं लागतं, इथं रीडिंग करावं लागतं, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर आहे सती प्रथा प्रतिबंध अधिनियम 1987। तर हा जो अधिनियम आहे सती प्रथा प्रतिबंध अधिनियम 1987। त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990। याच्यावरती वारंवार क्वेश्चन आयोगानं विचारलेले पण आहेत। त्याच्यानंतर आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम जो आहे 2005चा। त्याच्यानंतर आहे बालविवाह बंदी अधिनियम 2006। आठवा आहे कामाच्या ठिकाणी महिलांसाठी लैंगिक छळवणूक प्रतिबंध प्रतिषेध आणि निवारण अधिनियम 2013, ठीक आहे। ओके, तर इथं तुम्हाला 8 कायद्यांची लिस्ट दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यांची नावं लक्षात ठेवा आणि हे कायदे कधीचे आहेत, प्लस त्या कायद्यांमध्ये दुरुस्ती
कधी झालेली आहे. ठीक आहे. ओके, बेसिक क्वेश्चन तिथूनच येतील. बाकी आपण प्रत्येक कायदा जो आहे तो प्रत्येक कायदा आपण इथे डिटेलमध्ये बघणारच आहोत. ओके, क्लिअर. चला तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, आता आपण स्टार्ट करूया. तर लक्षात घ्या, विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान सरकार हे जे प्रकरण होतं किंवा हा जो खटला आपण म्हणू शकतो इथं, तर या प्रकरणी म्हणजे कुठलं प्रकरण, तुम्हाला हे जे प्रकरण आहे हे प्रकरण लक्षात ठेवायचं आहे. विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान 1997 हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये जेव्हा एससीनं निर्णय दिला होता, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की न्यायालयाने काम करणाऱ्या महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व्हावं म्हणून काही नियम घालून दिले होते. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन काय बनतो की खालीलपैकी कोणत्या प्रकरणाचा निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने, लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने काम करणाऱ्या महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व्हावे म्हणून नियम घालून दिले होते. तर तिथं ऑप्शनमध्ये विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान सरकार असा एक ऑप्शन असतो आणि तुमचं उत्तर काय असेल तेच असेल. ठीक आहे. ओके, आता जिथं वर्किंग वुमेन्स असतात ना, तर कामाच्या ठिकाणी महिलांचं संरक्षण करण्यासाठी इथं आपल्याला सन 1997 ते 2013 पर्यंत हे जे नियम आहेत ना, या नियमाचे कायदेशीर संरक्षण कवच म्हणून उपयोग केला जात होता. लक्षात घ्या. आता विशाखा गाईडलाईन्सची जागा जी आहे या अधिनियमाने घेतलेली आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, हा जो अधिनियम आहे हा अधिनियम आहे 9 डिसेंबर 2013 पासून अंमलात आलेला, कंप्लीट भारताला लागू आहे. लक्षात घ्या. महिलांशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या वरील कायद्यांखेरीज इतरही अनेक कायद्यामध्ये महिलांच्या हक्काचे रक्षण करण्यासंबंधी तरतुदी आहेत. वरती 8 कायद्यांची मी लिस्ट दिली होती. प्रत्येक कायद्यामध्ये महिलांचे जे हक्क आहेत ना, त्या हक्काचं संरक्षण करण्याच्या तरतुदी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. डेट फक्त लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, हिंदू विवाह कायदा आहे, हिंदू वारसा हक्क कायदा आहे, कुटुंब न्यायालय कायदा आहे. तर हे कायदे जे आहेत ना, हे कायदे कशासाठी आहेत, तर या कायद्यामध्ये महिलांसाठी रक्षण म्हणजे महिलांसाठी काहीतरी स्ट्रॉंग अशी पावलं उचललेली आहेत. ठीक आहे. म्हणून हे कायदे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर याच्यामध्ये बघा, आपण पहिला कायदा बघतोय, हुंडा प्रतिबंधक कायदा. लक्षात घ्या, प्रत्येक स्त्रीला माहीत असायला पाहिजे असा कायदा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. आणि या कायद्यावरती क्वेश्चन पण खूप जास्त येतात. लक्षात घ्या. बघूया आपण हा कायदा काय आहे, समजून घ्या. काही फॅक्च्युअल बाबी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. तर हुंडा पद्धती जी आहे ना, अजूनही चालू आहे. भले शिक्षित असू दे अशिक्षित असू दे, सगळ्याच लोकांमध्ये हुंडा पद्धती अजूनही चालू आहे. तर हुंडा पद्धतीचे जे दुष्परिणाम आहेत, ठीक आहे, या दुष्परिणामांचा विचार करून आपली जी संसद आहे ना, तर आपल्या संसदेनं काय केलं होतं, 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक हा जो अधिनियम आहे हा अधिनियम संमत केला होता. तुम्हाला क्वेश्चन कशावरती येणार, क्वेश्चन तुम्हाला 1961 वरतीच येणार की हा जो कायदा आहे, हा जो अधिनियम आहे, हा कधी संसदेनं संमत केला होता, कधी पारित केला होता, कधी अंमलात आला होता. ठीक आहे. ओके. तर हा जो कायदा आहे हा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम 1961 या नावाने ओळखला जातो. तर तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, हा जो कायदा आहे हा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो, हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम 1961 या नावाने ओळखला जातो. जुलै 1961 पासून अंमलात आलाय. बघा, डेट तुम्ही लक्षात ठेवा. 100% कायदा जो आहे ना तो कधीपासून अंमलात आला ही डेट आपल्याला विचारली जाते. आता एक क्वेश्चन तुम्हाला मी इथे विचारते, हा जो कायदा होता जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतीय प्रदेशाला लागू होता, पण आता हा कायदा सगळीकडे लागू आहे. लक्षात घ्या त्यावेळची सिच्युएशन. ठीक आहे. जेव्हा तो कायदा संमत झाला, तुम्हाला क्वेश्चन कशाही पद्धतीने येऊ शकतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपली उत्तरं चुकू शकतात.
या कायद्याच्या दुसऱ्या कलमामध्ये, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला मी IMP करते, हा जो कायदा आहे या कायद्याच्या दुसऱ्या आर्टिकलमध्ये तुम्हाला विचारलं जातं, हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा 1961 मध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या दिली आहे. आणि हे कॉमन क्वेश्चन आहेत, याच्यावरतीच वारंवार आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवा, कारण का कायदाच हुंड्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे बेसिक लेवलचा एक क्वेश्चन कॉमन विचारला जातो, एक फ्रीचे मार्क म्हणून तुम्हाला. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, आर्टिकल जे आहे ना, आता हे जे आर्टिकल आहे कोणत्या कलमामध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या दिली, इथंपर्यंतच तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं जाईल. आता पुढचा जो भाग आहे की याच्यामध्ये काय म्हटलंय की हुंडा म्हणजे नक्की काय, कोणतीही मिळकत असेल, किमती तारण असेल किंवा लग्नातील एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिले असेल किंवा देण्याचं मान्य केले, म्हणजे असं नाही किंवा ते दिलेलंच पाहिजे, भले ते मान्य केलेलं असू द्या एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला, किंवा कोणतीही मिळकत असेल, किमती तारण असेल, लग्नातील दोन्ही पक्षापैकी एका पक्षाच्या पालकांनी किंवा कोणतीही व्यक्तीने दुसऱ्या पक्षाच्या पालकांना किंवा कोणाही व्यक्तींना लग्नाच्या वेळी हे जे काही प्रॉमिस केलेलं असेल किंवा देण्याचं मान्य केलेलं असेल त्याला आपण त्या सगळ्यांना आपण कशामध्ये कन्सिडर करतो, हुंडा या गोष्टीमध्ये कन्सिडर करतो, जे या अधिनियमामध्ये कलम 2 मध्ये तुम्हाला हुंड्याची व्याख्या दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर असं नाही की बाबा दिलेलंच पाहिजे, मान्य केलेलं असेल तारण तरी सुद्धा त्याला आपण हुंड्यामध्येच इन्क्लूड करतो, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर, समजलं. तर क्वेश्चन कशावरती येणार, एक तर तुम्हाला आर्टिकल विचारतील, या अधिनियमामध्ये कोणत्या कलमा अंतर्गत हुंडा या शब्दाची व्याख्या दिलेली आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हुंडा ह्याची जी व्याख्या आहे ना, या व्याख्येमध्ये नक्की काय दिले ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता ही जी डेफिनेशन आहे, जी डेफिनेशन या अधिनियमामध्ये आर्टिकल 2 मध्ये दिलेली आहे, तर या व्याख्येवरून असं लक्षात येतं की हुंडा रोख रकमेतच असला पाहिजे असं नाही. पण परीक्षेत तुम्हाला काय देतील की बाबा व्याख्येमध्ये असं दिलंय की हुंडा रोख रकमेतच असला पाहिजे, बरोबर. तर जर आपण हा अधिनियम व्यवस्थित वाचला नसेल तर आपल्याला काय वाटतं की नाही, हुंडा रोख रकमेतच असला पाहिजे, लक्षात आलं. पण आर्टिकल आणि हा अधिनियम हुंड्याची काय व्याख्या सांगतो की बाबा हुंडा रोख रकमेत असला पाहिजे असं नाही आहे. लग्नाच्या वस्तूंच्या स्वरूपामध्ये दिल्या गेलेल्या काही गोष्टी असतात, देतात की नाही, भरपूर गोष्टी देतात, त्याचा पण समावेश हुंड्या अंतर्गत होतो, बरोबर. दागिने असतील, किमती वस्तू असतील, बरोबर. तर ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, हुंड्यामध्ये होतो. म्हणजे फक्त रोख रक्कम पैसे म्हणजेच हुंडा का नाही, इतर पण वस्तू ज्या असतात ना त्या सगळ्या वस्तूंना आपण हुंड्यामध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं बघा पुढचा पॉईंट दिलाय, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरही मिळकतीच्या केलेल्या मागणीला हुंडा म्हणतात. तुम्हाला देतील फक्त लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर, लग्नापूर्वी असेल, लग्न जमवताना करतात की नाही, म्हणजे लग्नापूर्वी म्हणू शकतो आपण. तर लग्नापूर्वी आणि बघा लग्नानंतर पण काही स्त्रिया असतात ना, तर त्यांना हुंडाबळीसाठी आपण बघतो की त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्या बाहेरून पैसे वगैरे आणायला सांगितले जातात, बरंच काही काही. ठीक आहे, तर याला आपण हुंड्यामध्येच इन्क्लूड करतो. आता या व्याख्येतून लग्नासाठी असं स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या मिळकतीची मागणी, असं नाही की बाबा फक्त पक्षाचे आई वडील यांच्या बरोबरच अन्य व्यक्ती पण असतील, म्हणजे घरामध्ये अन्य व्यक्ती असतील किंवा नातेवाईक असतील, यांनी जरी मागणी केली तरी त्याला आपण कशामध्ये इन्क्लूड करणार, हुंड्यामध्येच इन्क्लूड करणार. ठीक आहे, ओके, क्लिअर, लक्षात आलं. नेक्स्ट बघा, शिक्षा काय आहे बघा. आता हुंडा प्रतिबंधक अधिनियमामधल्या बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या, शिक्षा काय आहे बघा. हुंडा देणे अथवा घेणे तसेच हुंड्याची मागणी करणे या ज्या बाबी आहेत हुंडा प्रतिबंधक कायद्याने शिक्षेला पात्र ठरवल्या असून अधिनियमामध्ये शिक्षेची तरतूद पण करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. तर हुंडा घेणं पण गुन्हा आहे, हुंडा देणं पण गुन्हा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मागणी करणं तर हे शिक्षेस पात्र आहे,
हुंडा देणं किंवा घेणं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा पॉईंट बघा, हुंडा देणे किंवा घेणे याच्यासाठी कमीत कमी 5 वर्ष तुरुंगवास आणि 15,000 रुपयांपेक्षा कमी नाही इतका दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. आपल्याला 5 वर्षाच्या ठिकाणी 6 वर्ष देतील, 10 वर्ष देतील, 15,000च्या ठिकाणी दुसरी कुठली तरी अमाऊंट तुम्हाला दिली जाईल. तर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की याच्यासाठी नक्की शिक्षा किती आहे. बरोबर, 5 वर्ष आहे, 10 वर्ष आहे आणि जो फाईन लागतो तो किती आहे. ओके, तर 5 वर्ष तुरुंगवास आणि 15,000 रुपये कमीत कमी दंड. ठीक आहे, ही जी शिक्षा आहे योग्य आणि पुरेशा कारणांसाठी कमी करण्याचा जो अधिकार असतो ना, तो अधिकार कोणाला आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर, न्यायालयाला देण्यात आलेला आहे. पण जर न्यायालयाने ही शिक्षा कमी केली, लक्षात घ्या, कमी केली, तर जो निकाल दिला जातो ना या प्रकरणाचा, तर त्या प्रकरणामध्ये कोणत्या कारणासाठी शिक्षा कमी केली त्याची नोंद जी आहे ती या न्यायालयाला तिथं करावी लागते. ओके, क्लिअर. हुंड्याची मागणी करणं यासाठी या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार अशी मागणी करणाऱ्या व्यक्तीला, लक्षात घ्या, मागणी करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 6 महिने तुरुंगवास की जो 2 वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो आणि 10,000 रुपये दंड. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, हुंड्याची मागणी करणं. ठीक आहे, ओके, हुंडा देणं घेणं कमीत कमी 5 वर्ष आणि हुंड्याची फक्त मागणी करणं कमीत कमी 6 महिने तुरुंगवास आणि हा जो 6 महिने तुरुंगवास आहे ना हा 2 वर्षापर्यंत वाढवता पण येतो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, हुंडा प्रतिबंधक कायद्याची जी उद्दिष्ट आहेत ना ती साध्य करण्याकरता आवश्यक ते नियम बनवण्याचे अधिकार कोणाला आहेत हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. केंद्र सरकार, पण फक्त केंद्र सरकारलाच नाहीत तर राज्य सरकारला सुद्धा आहेत. आपल्याला एक्झाममध्ये काय विचारतील की फक्त केंद्र सरकारलाच आहेत, तर केंद्र सरकारला नाही, राज्य सरकारला पण हे अधिकार दिलेले आहेत. हुंडा प्रतिबंधक नियम 1985. आता आपण अधिनियम बघितला, हे जे नियम आहेत ना, आता ही जी सगळी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट आपल्याला काय करायचे, साध्य करायचे. तर त्याच्यासाठी काही रूल्स बनवलेले आहेत आणि हे रूल्स जे आहेत ना बनवण्याचे अधिकार कोणाला आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला पण आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या कोणत्या कलमामध्ये किंवा कोणत्या कलमान्वये, तर कलम 9 अन्वये केंद्र सरकारला त्या अधिनियमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियम बनवण्याचे अधिकार दिले आहेत. तर तुम्हाला काय विचारतील, आर्टिकल विचारतील. तुम्हाला काय सांगायचं इथं, आर्टिकल सांगायचं. ठीक आहे, त्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारनं काय केलेलं आहे, 1985 मध्ये त्याच्या संबंधीचे नियम पण बनवले. ठीक आहे, आणि याच नियमांना म्हटलं जातं हुंडा प्रतिबंधक नियम 1985. याला काय म्हटलं जातं, हुंडा प्रतिबंधक नियम 1985. आणि हे नियम कधीपासून अंमलात आलेले आहेत, ऑक्टोबर 1985. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की हे जे नियम आहेत ना हे नियम कधीपासून अंमलात आले, कधी बनवले गेले, कोणी बनवले गेले, याच्या बाहेर आपल्याला क्वेश्चन विचारले जात नाहीत, कारण हे फॅक्च्युअल आहे. इथं जर चुकलं तर आपले मार्क्स जाऊ शकतात. आता हुंडा प्रतिबंधक दुरुस्ती, हे नियम वगैरे तुम्हाला विचारतील का नाही, लक्षात घ्या. आता जेवढं कंटेंट मी तुम्हाला दिलं तेवढ्याच कंटेंटवरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारेल, एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही. तर हुंडा प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम पण आहे 1986चा. तर भारतीय संसदेनं काय केलं आहे, 1986 मध्ये ऑब्वियसली कशासाठी असेल, हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठीच असेल. तर ही जी हुंडा पद्धत आहे ना, तर या हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा कायदा केला. ठीक आहे, ओके. आणि हा जो कायदा होता हा कायदा होता हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1986. ओके, काय होता, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1986. ठीक आहे, आणि कधीपासून अंमलात आला, 1986 पासून अंमलात आलेला आपल्याला दिसून येतो. आता इथं बघा, हुंड्याचं जे कारण आहे ना, तर हुंड्याच्या कारणावरून होणारा जो मृत्यू आहे, ठीक आहे,
तर काही काही घटना, काही काही प्रकरणं इतके सिरियस असतात की तिथं जे हुंडाबळी म्हणतो आपण, जे महिला असेल तर तिथं मृत्यू होतो आणि या अधिनियमान्वये आपले जे IPC आहे, इंडियन पिनल कोड आहे किंवा भारतीय दंड संहिता आहे, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये कोणत्या सेक्शनमध्ये इथं आपल्याला हुंड्याच्या कारणावरून होणाऱ्या मृत्यूसंबंधी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ज्याला आपण डावरी डेथ म्हणतो. तर डावरी डेथशी रिलेटेड सेक्शन 304A आणि नंतर सेक्शन 304B याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सोपं आहे. एकदा का तुम्ही हे लक्षात ठेवलं किंवा हे एवढं विचारलं जातं तर आपण वारंवार रिवाईज करून काय करू शकतो, ते परफेक्ट करू शकतो. ठीक आहे, ओके. तर IPCमध्ये कोणत्या सेक्शनमध्ये दिलेला आहे डावरी डेथ संबंधी. क्लिअर. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू तिच्या लग्नानंतर किती वर्षाच्या आत, ह्या क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलाय. 7 वर्षाच्या आत जर झाला असेल, लक्षात घ्या, महत्त्वाचं काय आहे, 7 वर्ष. ओके. किंवा तिच्या शरीरावर जखमा किंवा सामान्य परिस्थितीत अन्य काही कारणामुळे झाला असेल, मृत्यूपूर्वी हुंड्याच्या कारणावरून किंवा नातेवाईकांनी छळ केला असेल, तर हा हुंडाबळी समजला जातो. ठीक आहे, ओके. तर जबाबदार कोण असेल, त्या स्त्रीचा पती, ठीक आहे, अथवा नातेवाईक यांनाच काय केलं जातं, मृत्यूला जबाबदार धरलं जातं. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचे पॉईंट आपण कंटिन्यू करूया. शिक्षा काय आहे बघा, शिक्षा आहे इथं या अधिनियमामध्ये शिक्षेची तरतूद पण आहे. तर जी कोणी व्यक्ती जबाबदार असेल हुंडाबळीला, कमीत कमी किती वर्ष तुरुंगवास, म्हणजे तुम्हाला इथं 7 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. जन्मठेपेपर्यंत पण वाढवली जाऊ शकते. 7 वर्ष आहे पण जन्मठेपेपर्यंत पण वाढवली जाऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि हुंड्यासाठी स्त्रीचा बळी घेणाऱ्या म्हणजे तिच्या मृत्यूला कारणीभूत होणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन दिलं जावं, हा या कायद्याचा प्रमुख आहे, उद्देश आहे. उद्देश काय आहे बघा, की कठोर शासन केलं जावं. ओके, क्लिअर. म्हणजे अशा घटना समाजामध्ये घडू नयेत म्हणून 7 वर्ष लक्षात ठेवा. याच्यानंतर इथं आपला हुंडा प्रतिबंधक अधिनियम जो आहे तो कव्हर होतो. आपण पुढे बघूया, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005. चला, हा कधीचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं तर अधिनियम कधीचा आहे, 2005चा आहे. ओके. कशासाठी आहे बघा, महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार. बरोबर. आपला जो भारतीय समाज आहे ना, तर या भारतीय समाजामध्ये दुर्बल घटक म्हणजे महिला. बरोबर. स्त्रीचा उल्लेख केला जातो आणि भारतीय समाजामध्ये स्त्रियांवर बघा, स्त्रियांची भूमिका फार मोठी आहे. कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल, पण समाज ते मान्य करत नाही. बरोबर. एक दुर्बल घटक समजला जातो आणि भारतीय समाजामध्ये तर स्त्रियांवर कोणत्या प्रकारचे अन्याय अत्याचार झाला आहेत आपल्याला सांगायची गरज आहे का, आपण डे टू डे लाईफमध्ये बघतोच आहे अजून पण. बरोबर. उघड्या डोळ्यांनी बघतोय आपण. तर याच्यासाठी हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण व्हावं, हा 2005चा अधिनियम आहे. भारतीय संसदेचा कायदा बघा, स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा करण्याची आवश्यकता भारताच्या संसदेला वाटली. ठीक आहे. ज्या स्त्रिया कुटुंबात होत असलेल्या अत्याचाराला बळी पडतात त्यांच्या घटनात्मक हक्कांचं रक्षण आणि त्यांना अशा अत्याचारापासून संरक्षण, उद्देश लक्षात ठेवा की या कायद्याचा उद्देश काय आहे. ओके. त्याच्यानुसार भारतीय संसदेने इसवी सन 2005 मध्ये स्त्रियांचे कौटुंबिक अत्याचारापासून संरक्षणासाठी जो कायदा केला होता तो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्यासंबंधीचा अधिनियम 2005 या नावाने ओळखला जातो. कंप्लीट नाव जे आहे ना अधिनियमाचं किंवा कायद्याचं ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर व्याप्ती लक्षात घ्या. आता इथं पूर्वी जो होतं जम्मू काश्मीर वगळता, पण आता सगळीकडे आहे, लक्षात घ्या. हा कायदा लागू आहे. अंमलबजावणी जी आहे कधीपासून आहे, 13 सप्टेंबर 2005 पासून काय झालेला आहे, हा कायदा जो आहे हा कायदा अंमलात आलेला आपल्याला दिसून येतो. याच्यावरतीच क्वेश्चन बनतो आपला. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो की या अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. तर कशामध्ये दिलेली आहे,
कलम 3 मध्ये, ठीक आहे. कशामध्ये? कलम 3 मध्ये. लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आर्टिकल 3 मध्ये दिलेली आहे आणि या डेफिनेशननुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची अशी कोणतीही कृती कौटुंबिक अत्याचार असेल की ज्या कृतीमध्ये कुटुंबातील स्त्रीच्या मानसिक शारीरिक आरोग्याला, सुरक्षिततेला, जीविताला किंवा कल्याणाला धोकादायक, अपायकारक किंवा तसं काही करण्याचा प्रतिपक्षाचा उद्देश असेल. बघा, मानसिक शारीरिक आरोग्य इथं म्हटलेलं आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा, ठीक आहे. किंवा शारीरिक, लैंगिक, भावनात्मक, आर्थिक गैरवर्तन असेल, या सगळ्यांचा समावेश या हिंसाचाराच्या डेफिनेशनमध्ये होतो. हे आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. क्वेश्चन कुठे येतात ते तुम्ही समजून घ्या. जिथं जिथं आर्टिकल आहे ते आर्टिकल मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघा. चला, नेक्स्ट पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट इथं दिलेला आहे, जी कृती पीडित व्यक्तीसाठी हानिकारक, वेदनादायक किंवा त्रासदायक असेल किंवा कृती पीडित व्यक्ती किंवा तिच्या नातेवाईकांकडील व्यक्ती यांच्याकडून हुंड्याची मागणी पूर्ण होण्याकरता किंवा अन्य मिळकतीकरता जर धमकी देण्याच्या उद्देशाने केली असेल तर असे जे पॉईंट्स असतात ना, शक्यतो तर याच्यावरती क्वेश्चन येत नाहीत. लक्षात घ्या, आर्टिकल्स, अंमलात आलेली तारीख, कायद्याचं नाव, अधिनियमाचं नाव, याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. ओके, आता इथं जे नियम 1, नियम 2 याच्यामध्ये कृती वगैरे दिलेले आहेत, तर हे तुम्ही नका लक्षात ठेवू. फक्त शारीरिक अथवा मानसिक लक्षात ठेवा. फक्त शारीरिक नाही तर इथं मानसिकदृष्ट्या पण जर धोकादायक, वेदनादायक काही घडत असेल तर त्याचाही समावेश याच्यामध्ये येतो. इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, महत्त्वपूर्ण निवाडा लक्षात घ्या. हा जो कायदा आहे ना, या कायद्यामध्ये आता ह्या सगळ्या तरतुदी आपण बघितल्या, ठीक आहे. तरी पण काय झाले, जुलै 2013 मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये एखादी स्त्री जरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असली तरी तिला या कायद्यातील तरतुदींचे संरक्षण मिळेल असं नमूद केलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. लिव्ह इन रिलेशनबाबत तुम्हाला या कायद्याशी संबंधित 2013चं हे जे निर्णय आहे, हा निर्णय तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बघा, लक्षात घ्या, इथं हा जो कायदा आहे ना, या कायद्यामधल्या काही तरतुदी आहेत, या तरतुदी हायलाईट करताना जे आपलं केरळचं HC आहे, हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टानं काय म्हटलं आहे की या कायद्याच्या तरतुदी लागू होण्यासाठी काय गरजेचं असेल तर ते फक्त कायद्याच्या कलम 2A मध्ये नमूद केल्यानुसार विवाह संबंधामुळे निर्माण होणाऱ्या नात्यांप्रमाणे असणारं नातं, बरोबर, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा इथं आपण समजून घेऊ शकतो. बरे तुम्हाला केरळ उच्च न्यायालयाचा हा जो निर्णय असेल, त्यांनी जे स्पष्टीकरण असेल ते विचारणार नाहीत. फक्त तुम्हाला 2013 मध्ये हे लिव्ह इन रिलेशनशिप जे असेल ना, याच्यामध्ये जे स्त्रिया असतात त्यांना संरक्षण मिळेल का, तर डेफिनेटली मिळेल, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा. सुरक्षा अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर या अधिनियमाच्या, तुम्हाला अधिनियमाचं नाव दिलं जातं आणि अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणामध्ये, ठीक आहे, सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, सेवा देऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांची नोंदणी याच्या संबंधी तरतूद आहे. कोणत्या प्रकरणामध्ये? 3ऱ्या प्रकरणामध्ये, ठीक आहे. राज्य सरकारांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी, लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हटलं, इथं तुम्हाला तालुक्यासाठी देतील, सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तर कोण करेल सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती? राज्य सरकार करेल. कोणत्या बेसिसवरती? प्रत्येक जिल्ह्यासाठी, ठीक आहे, ना की आपल्या तालुक्यासाठी. कन्फ्युजन करणारे ऑप्शन तिथं दिले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, मदतीसंबंधीचा आदेश प्राप्त करण्याची प्रक्रिया. बघा, पीडित व्यक्तीला म्हणजे अत्याचारग्रस्त स्त्री आहे, त्या स्त्रीला मदत मिळण्यासंबंधीचा आदेश प्राप्त करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करायचा, ठीक आहे, या संबंधीच्या माहितीचा सुद्धा समावेश इथं केलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, पीडित व्यक्ती किंवा सुरक्षा अधिकारी जो आहे, सुरक्षा अधिकाऱ्यांचा मुद्दा आपण बघितला, किंवा पीडित व्यक्तीच्या वतीने, लक्षात घ्या, इथं पीडित व्यक्तीच नाही तर सुरक्षा अधिकारी असेल किंवा पीडित व्यक्तीच्या वतीने अन्य कोणीही व्यक्ती मदतीसंबंधीचा आदेश प्राप्त करण्यासाठी काय करू शकते? दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकते.
असं नाही की फक्त पीडित व्यक्तीचं आहे आणि त्यांनीच अर्ज केला पाहिजे, असं नाही आहे. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट बघा, आदेशाचा भंग केल्याबद्दल शिक्षा. बघा, दंडाधिकाऱ्यांनी संरक्षणाचा आदेश दिला आहे, बरोबर. अंतिम संरक्षण आदेशाचा प्रतिपक्षाने जर भंग केला तर काय होतं? गुन्हा ठरतो, बरोबर. या अधिनियमाखाली हा गुन्हा ठरतो जर तो आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिला असेल. आणि त्या गुन्ह्यासाठी किती महिने शिक्षा आहे? 6 महिने ते 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, किंवा दंड किती आहे? दंड आहे 20,000 रुपयेपर्यंत. हे तर आपल्याला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. शिक्षा किती आहे, दंड किती आहे, आणि आदेश कोण देतं? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आदेश कोण देतं. ओके, क्लिअर? पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006. इथं बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमान्वये, 37व्या कलमान्वये केंद्र सरकारला या अधिनियमातील तरतुदींची कार्यवाही किंवा अंमलबजावणी करण्यासाठी कशाचा अधिकार दिलाय? नियम तयार करण्याचा अधिकार दिलाय. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? आर्टिकल लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता या अधिनियमातील हे जे आर्टिकल आहे ना 37, तर या कलमान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारनं काय केलं? 2006 मध्ये इथं नियम तयार केलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे जे नियम आहेत, हे नियम कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियमावली 2006 या नावाने काय केले जातात? ओळखले जातात. आणि हे नियम 26 ऑक्टोबर 2006 पासून काय झालेले आहेत? आपल्याला इथं अंमलात आलेले दिसून येतात. लक्षात घ्या, कधी आले आणि अंमलात कधीपासून आले ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्याविषयीच्या अधिनियमाची, म्हणजे त्यातील तरतुदींची योग्य प्रकारे अंमलबजावणी करता यावी याच्यासाठी केंद्र सरकारनं काय केलेलं आहे? हे जे नियम आहेत, हे नियम बनवलेले आहेत. नियम कोणी बनवलेत? केंद्र सरकारनं बनवलेत. कशासाठी बनवलेत? म्हणजे जो उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम 2013. तर हा अधिनियम जो आहे हा कधी आला? सगळ्यात महत्त्वाचा आहे 16 डिसेंबर 2012ची घटना दिल्ली येथे घडलेली सगळ्यांना माहीत आहे. सामूहिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं 23 डिसेंबर 2012 डेट लक्षात ठेवा. न्यायमूर्ती JS वर्मा यांचं नाव लक्षात ठेवा. यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांविरुद्ध केल्या जाणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी न्याय प्रक्रिया जी आहे ना ती गतिमान व्हावी, जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा मिळावी याच्यासाठी काय केलं होतं? जो आपला फौजदारी कायदा आहे, तर या फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा कराव्यात या बाबतीत काय केलं होतं? शिफारसी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती, ठीक आहे. काय केली होती? एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. आणि ही जी समिती आहे, या समितीनं 23 जानेवारी 2013ला इथं आपल्याला त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल केंद्र शासनाला सादर केलेला दिसतो, ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा, हे रिसेंटचं आहे त्याच्यामुळं विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला दिलेलं आहे की न्यायमूर्ती वर्मा आयोगाचा जो अहवाल होता ना, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे जे न्यायमूर्ती वर्मा समिती असेल ही कधी आली, कशासाठी आली, बरोबर. तर या अहवालाचा आधार घेऊन काय केलं? आपले जे प्रेसिडेंट आहे त्या प्रेसिडेंटनी 3 फेब्रुवारी 2013 रोजी गुन्हे कायदा सुधारणा अध्यादेश 2013 जो आहे, गुन्हे कायदा अध्यादेश 2013 जो आहे तो जारी केलेला आपल्याला इथं दिसून येतो, ठीक आहे. तर गुन्हेगारी कायदा विधेयक 19 मार्च 2013 रोजी लोकसभेने आणि 21 मार्च 2013 रोजी राज्यसभेने संमत केलं. व्हेरी इम्पॉर्टंट, याला मी IMP करते. कधी कोणी संमत केलं याच्यावरती क्वेश्चन बनतो. आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जे होते ना, यांनी काय केलं? देशातील सगळ्या स्तरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी 2 एप्रिल 2013 रोजी गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 याला काय केली? इथं अधिमान्यता दिलेली आपल्याला
दिसून येते. ठीक आहे. आणि हा जो अधिनियम आहे लक्षात घ्या, पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 3 फेब्रुवारी 2013 पासून लागू झाला. चाळणी परीक्षा असल्यामुळं कायदे डिटेलमध्ये न विचारता, म्हणजे PSI सारख्या एक्झामला मुख्य परीक्षेला कायदे डिटेलमध्ये विचारतात, पण इथं तुम्हाला जास्तीत जास्त डेट, अहवाल असतील, तारखा असतील, याच्यावरती जास्त क्वेश्चन बनू शकतात. कायद्यामधल्या तरतुदी का आहेत बघा. याच्यामध्ये बलात्काराऐवजी कोणता शब्द वापरला आहे लक्षात घ्या. इथं बलात्कार हा शब्द नाही वापरला, लैंगिक अत्याचार शब्द वापरला आहे, बरोबर. आणि महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा जर सिद्ध झाला तर इथं शिक्षा किती आहे, कमीत कमी 20 वर्ष, सक्त मजुरीची शिक्षा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुन्ह्याचं गांभीर्य जर जास्त असेल तर सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा मरेपर्यंत, जन्मठेपी इतकी किंवा मृत्यूदंडा इतकी वाढवता येते, लक्षात घ्या. दुसऱ्यांदा जर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला असेल तर कशाची शिक्षा आहे, फाशीची शिक्षा आहे. बलात्कारानंतर संबंधित अत्याचार पीडित महिलेचा जर मृत्यू झाला तर इथं काय केलेलं आहे, आरोपीला फाशीची शिक्षा आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयाची पीडित महिला असेल तर इथं आरोपी त्या कार्यवाही दरम्यान महिलेच्या समोर नाही आला पाहिजे, ही खबरदारी घेतली जाते वयाच्या लिमिटेशनमुळे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर लक्षात घ्या. तर हे जे आपले कायदे आहेत, तर या कायद्यामध्ये आपल्याला या तरतुदी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे 8 कायदे आहेत ना, या 8 कायद्यांवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. पुस्तक जर तुम्ही काढलं तर पुस्तकामध्ये तुम्हाला जस्ट 2 मिनिटामध्ये तुम्हाला मी पुस्तक दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तिथं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथं तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. तिथं ऑदर एक्झाममध्ये जावा. ऑदर एक्झाममध्ये तुम्हाला इथं वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असा एक ऑप्शन मिळेल. तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतील. तुमच्या परीक्षेमध्ये जेवढा काही पार्ट आहे तो सगळा तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होईल. तर हे जे पुस्तक आहे महिला आणि बाल विकास, हे पुस्तक तुम्ही जर घेतलं तर याच्यामधून पण हा तुमचा सगळा पार्ट कव्हर होत आहे. महिला बाल विकास अधिकारी आहे, आयोगाच्या संस्कृत प्रश्नपत्रिका आहेत, 11 आदर्श प्रश्नपत्रिका आहेत. तर ही जी एक्झाम आहे ना, मी तुम्हाला जसं बोलले की एक्झामचा सिलेबस जो आहे ना तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. हे पुस्तक बघा, इथं 2700 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकार्य, भारतीय संविधान, मानवी हक्क, कायदे असतील, गृहविभाग असेल, बाल आणि महिला विकास असेल. तर याच्यावरतीच पूर्ण पेपर सेट झालेला असतो आणि इथून तुमचे बरेच क्वेश्चन फ्रेम होतात, लक्षात घ्या. तर ही जी सगळी पुस्तकं आहेत ना, ही सगळी पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहेत आणि तुम्ही ऑनलाईन जरी मागवली तरी एक 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर मी जसं तुम्हाला बोलले की तुम्ही पुस्तक बुक सेंटरला जाऊन परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर याच पुस्तकामधून तुम्ही जो थेरॉटिकल पार्ट आहे तोही कवर करू शकता, जो क्वेश्चनचा पार्ट आहे तोही कवर करू शकता. 2500+ क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळतात. डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाची लिंक दिलेली असते, त्या लिंकवरून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.